गजाननाला वंदन करुणी, सरस्वतीचे स्तवन करोनी, मंगल शिवपद मनिस्मरोनी, सद्भावाने मुदित मनाने अष्टांगाची करून ओंझळ, वाहतो ही दुर्वांची जुडी. रंगभूमी ही केवळ मनोरंजनाची जागा नाही, ती समाजाच्या भावविश्वाचा एक प्रतिबिंब आहे. कधी ती माणसाला रडवते, तर कधी विचार करायला भाग पाडते, तर कधी त्याच्या आयुष्याला दिशाही देते. मराठी रंगभूमीच्या अशाच एका सुवर्ण काळामध्ये एक लेखक जन्माला आला, ज्यानं घराघरामध्ये नाटक नेलं, सामान्य माणसाच्या दुःखाला शब्द दिले आणि नात्यांच्या या भावविश्वाला असा काही स्पर्श केला की प्रेक्षक नाट्यगृहातून बाहेर पडताना डोळ्यात पाणी आणि मनात विचार घेऊनच बाहेर पडायचे. ते नाटककार म्हणजेच बाळकृष्ण हरी कोल्हटकर, अर्थात बाळ कोल्हटकर. 25 सप्टेंबर 1926 साताऱ्याच्या त्या संस्कृती समृद्ध भूमीमध्ये जन्माला आलेला हा एक मुलगा. औपचारिक शिक्षण तसं म्हटलं तर 7वी पर्यंतच, पण त्याच्या प्रतिभेची उंची मात्र या विद्यापीठांच्या चौकटीमध्ये मावणारी नव्हती. कारण लहानपणापासूनच त्याला शब्दांचं विलक्षण आकर्षण होतं. समोर भेटलेल्या प्रत्येकाच्या बोलण्यातले सूर, त्या नात्यांमधल्या वेदना, घराघरांमधल्या ताणतणावांची जाणीव, हे सगळं काही तो निरखत होता. त्याच्या लेखणीला सामान्य माणसांच्या भावविश्वाचा स्पर्श लवकरच लाभला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यानं जोहार हे नाटक लिहिलं. एवढ्या कमी वयामध्ये जीवनाचं इतकं खोल आकलन असलेला लेखक त्यावेळेला मराठी रंगभूमीला कदाचित क्वचितच लाभला असेल. उदरनिर्वाहासाठी त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी पत्करली खरी, पण रंगभूमीचं वेड, हो वेडच ते, त्यांना कधीही स्वस्थ बसू दिलं नाही. दिवसा सरकारी कर्मचारी आणि रात्री मात्र भावविश्वाचा हा अनभिषिक्त शिल्पकार. त्यांच्या मनात सतत वेगवेगळ्या व्यक्तिरेखा जन्म घेत होत्या आणि त्यातच 1947मध्ये त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला. होय, धाडसीच, सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. कारण त्यांना समजलं होतं की जीवन जगण्यासाठी नोकरी पुरेशी असेलही, पण आत्मा जिवंत ठेवण्यासाठी मात्र कलाच आवश्यक आहे. बाळ कोल्हटकरांनी मराठी रंगभूमीला कौटुंबिक नाटकांचा एक नवीन चेहरा दिला. त्यांच्या नाटकामध्ये आई वडिलांचं ममत्व होतं, पती पत्नीतील नात्यांचा संघर्ष होता, भावनिक ताण तर होताच, पण त्याचबरोबर माणुसकीची उबई होती. दुरितांचे तिमिर जावो, वाहतोही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसं, एखाद्याचं नशीब, देणाऱ्याचे हात हजार, लहानपण डेगा देवा, अशी कितीतरी नाटकं त्या काळच्या मध्यमवर्गीय कुटुंबाचं भावविश्व बनली. आणि हो, त्यांची बहुतांशी नाटकं ही 9 अक्षरी होती. त्यांच्या या नाटकातील संवाद लोक अक्षरशः तोंड पाठ म्हणायचे, कारण ते संवाद हे केवळ डायलॉग नव्हते, ते प्रत्येक माणसाचं जगणं होतं. वाहतोही दुर्वांची जोडी हे केवळ नाटक नाही, मराठी माणसाच्या भावविश्वाचा एक दस्तऐवज आहे. या नाटकानं प्रेक्षकांना अक्षरशः रडवलं. त्यातील कविता, त्यातील संवाद आणि त्यातली अंतर्मुख करणारी वेदना आजही मराठी रंगभूमीवर अजरामर आहे. पडते पाया तुमच्या बाबा, काय मागणे. जाज्वल्य देशप्रेम हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं. यासाठी कुठल्याही आर्थिक बाबींचा विचार न करता सीमेवरून परत जा यासारखी कलाकृती त्यांनी मराठी रसिकांना बहाल केली. त्यांचं लेखन स्वतःच्या कल्पनेतून लिहिलेलं होतं, स्वतंत्र विचारांचं होतं. परकीय कल्पना, परकीय विचार, परकीय साहित्य याचा त्याच्यात अजिबात लवलेशही नव्हता. त्यांचं साहित्य अस्सल मराठी मातीतलं आणि भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणारं होतं. त्यांची प्रसिद्ध कविता मला आठवते.
लाटे मागुनी लाट धावते तरीही साठा संपेन, पाप धावते पुण्य क्षेत्री तरीही किनारा भेटेन. काळ कावळा रांजण भरतो, काळ कावळा रांजण भरतो, खड्या मागुनी पडे खडा. पुण्यवान मी कसा राहिलो, कसा भरेना अजूनी घडा. हे पाप नको, हे पुण्य नको, हे पाप नको, हे पुण्य नको, हा जीव नको, जगणेच नको. या सर्वातून मोक्ष मागतो, अष्टांगांची करून घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी. ही कविता म्हणजेच जीवनाच्या अस्थिरतेचं एक तत्वज्ञानच आहे. याचं कारण म्हणजे बाळ कोल्हटकर हे फक्त नाटककार नव्हेत, ते एक स्वतः उत्तम कवी होते. त्यांच्या शब्दांमध्ये एक विलक्षण भावस्पर्शी ताकद होती. दुरितांचे तिमिर जावो या नाटकातलं आई तुझी आठवण येते हे गाणं नाट्यगृहामध्ये ऐकताना अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू उभे राहत. निघाले आज तिकडच्या घरी या गीताने तर विरहाची वेदना अजरामर केली. त्यांच्या गीतांना माणिक वर्मा यांच्या स्वरांनी करुण माधुर्य दिलं. पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेली उठी उठी गोपाळा ही भूपाळी आजही महाराष्ट्राच्या अनेक घरांमध्ये पहाट जागवते. कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या आवाजातलं ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी हे गाणं तर मराठी भावसंगीतातलं अजरामर युगुलगीत ठरलं. बाळ कोल्हटकरांच्या शब्दांमध्ये कवितेचा ओलावा होता आणि अंतःकरणाला भिडणारी भावगर्भता होती. म्हणूनच त्यांची गाणी नाटक संपल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ घुमत राहायची. आता एक काळ असाही आला होता की जेव्हा त्यांना नवीन कथानक सुचत नव्हतं, काय करायचं ते कळत नव्हतं. तेव्हाच त्यांच्या आयुष्यात आली एक अभूतपूर्व घटना, ती म्हणजेच राजसन्यास. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास या अपूर्ण नाटकाला पूर्ण करण्याची विनंती त्यांच्यासमोर आली. बाळ कोल्हटकर नम्रपणे म्हणाले की अहो, त्यांच्या ताजमहालावर आपण आपली वीट कशाला चढवायची. या एकाच वाक्यामध्ये त्यांचा साहित्यिक विनयसुद्धा दिसून येतो. पण काही असो, अखेरीस त्यांनी राजसन्यास पूर्ण केलंच. एक लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रसंग म्हणजेच एका महान लेखकानं दुसऱ्या प्रतिभावान लेखकाला वाहिलेली एक साहित्यिक श्रद्धांजलीच होती. आणि म्हणूनच त्यानंतर रसिकाग्रणी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बाळ कोल्हटकर यांना महाराष्ट्राचा छोटा गडकरी या उपाधीनं त्यांचं संबोधन केलं. बाळ कोल्हटकरांना नाटक हे केवळ करमणुकीचं माध्यम कधीच वाटलं नाही. ते स्पष्टपणे म्हणत की रंजनातून लोकशिक्षण हेच नाटककाराचं आद्य कर्तव्य आहे. स्वस्तामध्ये असलेली लोकप्रियता त्यांना कधीच मान्य नव्हती आणि त्यातही सवंगपणा, केवळ काहीतरी धक्का देण्यासाठी केलेलं प्रदर्शन, या गोष्टींना त्यांनी नेहमी स्पष्टपणे विरोध केलेला आहे. त्यांच्या मते नाटकानं समाजाला दिशा दिलीच पाहिजे. काय आहे यापेक्षा काय असावं हे दाखवणं अधिक महत्त्वाचं. हा त्यांचा विचार आजही रंगभूमीसाठी एका दीपस्तंभासारखा उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं दैवत होतं. कविराज भूषण यांच्या शिवबावनीने ते अक्षरशः भारावून गेले होते. आणि म्हणूनच काय तर अंबरनाथ पूर्वेमधल्या त्यांच्या बंगल्याचं नावच त्यांनी ठेवलं होतं भूषण. त्यांनी अथ रायगड वर्णनमचा सुंदर मराठी अनुवादसुद्धा केलेला आहे. ज्या भूषण बंगल्याचा उल्लेख मी मगाशी केला त्या त्यांच्या घरामध्ये अनेक दिग्गज कलाकार येत असत. त्यांच्या नाटकांच्या तालमीसुद्धा या वास्तूमध्ये झालेल्या आहेत. भूषण बंगला म्हणजे खऱ्या अर्थानं मराठी रंगभूमीच्या विचारमंथनाचं सांस्कृतिक भूषण होतं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. याच भूषण बंगल्यातलं
अगत्यशील आदरातिथ्य होतं अर्थातच शिलाताई कोल्हटकरांचं. भूषण मंगलाच्या परिसरात असणाऱ्या श्री हेरंब गणपतीचा आणि अंबरनाथच्या पुरातन शिवमंदिराच्या साक्षात श्री शिवाचा आशीर्वाद बाळ कोल्हटकरांच्या प्रतिभेवर अगदी अखेरपर्यंत कायम राहिला. त्यांच्याच वाहतोही दुर्वांची जुडी या नाटकाच्या सुरुवातीलाच त्यांनी म्हटलंय, गजाननाला वंदन करुनी, सरस्वतीचं स्तवन करुनी, मंगल शिवपद मनी स्मरोनी, सद्भावानं मुदित मनानं अष्टांगांची करुण ओंजळ, वाहतोही दुर्वांची जुडी. याच 4 ओळींमधला साक्षात गजाननाला वंदन करुनी मधला गजानन म्हणजेच श्री हेरंब आणि मंगल शिवपद म्हणजेच पुरातन शिवमंदिरातील साक्षात शिव हे अधिष्ठान बाळासाहेबांच्या प्रतिभेबरोबर कायमच राहिलं. 30 जून 1994 बाळ कोल्हटकरांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या कलेमधून अजूनही ते आपल्यामध्येच आहेत. आजही महाराष्ट्रातल्या अनेक नाट्यगृहांमध्ये त्यांचे संवाद घुमत आहेत. आजही त्यांच्या नाटकातली गाणी रसिकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणतायत. आजही त्यांची प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला आपल्या घरातल्या माणसांसारख्याच वाटतायत. बाळ कोल्हटकर हे नाव म्हणजे मराठी रंगभूमीवरच्या संवेदनशीलतेचा एक सुवर्ण अध्यायच म्हणायला हवा. त्यांनी नाटकाला केवळ मनोरंजनाचं साधन ठेवलं नाही, तर ते समाज संस्काराचं माध्यम झालं. त्यांच्या लेखणीतून आईच्या मायेचा स्पर्श होता, वडिलांच्या वेदनेचा हुंदका होता आणि सामान्य माणसाच्या जगण्याचा संघर्ष होता. म्हणूनच जोपर्यंत मराठी रंगभूमी जिवंत आहे, जोपर्यंत मराठी माणूस नात्यांवर प्रेम करतोय, तोपर्यंत भाषाप्रभू बाळ कोल्हटकर अमरच राहतील. जिथे त्यांची कला बहरली त्याच अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराच्या रंगमंचाचं बाळ कोल्हटकर रंगमंच असं नामकरण होणं हे अंबरनाथकरांसाठी सुद्धा भूषणच होय. शेवटी त्यांचे शब्द आठवतात. मुक्त करांनी उधळीत सुमने, मुक्त करांनी उधळीत सुमने, वसंत ये उपवनी, शब्द फुलांची तशीच उधळीत कविता यावी मनी. अल्पवयातही थोर अक्षरे, अल्पवयातही थोर अक्षरे लिहितो ज्ञानेश्वर, असा कवी जन्माला येतो, करता तो ईश्वर, करता तो ईश्वर, करता तो ईश्वर.